माझ्या आयुष्यात आज वरवर पाहिलं तर सगळं काही व्यवस्थित सुरू आहे। माझं नाव अर्णव। मी आज 25शीत पदार्पण केलंय। एका चांगल्या IT कंपनीत सिनियर सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम करतोय। महिन्याला भक्कम पगार मिळतोय आणि आयुष्याची गाडी अगदी व्यवस्थित रुळावर धावते। पण आज मागे वळून पाहताना मनाच्या एका कोपऱ्यात आठवणीचा असा गुंता झालाय की तिथून बाहेर पडणं अगदी मला शक्य होणार नाही। हे जग दूरवर पाहणाऱ्या लोकांचं आहे। त्यांना फक्त समाज, नाती आणि त्याचे अलिखित नियम दिसतात। पण दोन माणसाच्या मनामध्ये काय चाललंय, त्यांच्या भावनांची आंदोलनं कशी सुरू आहेत, हे फक्त त्या दोन जीवांनाच ठाऊक असतं। माझ्या आयुष्यातील या भावनाबंधाची सुरुवात झाली ती आमच्या शेजारी राहणाऱ्या सुनीता काकूमुळे। सुनीता काकू म्हणजे आमच्या गल्लीतलं सगळ्यात शांत आणि सुजाण व्यक्तिमत्व। वय अंदाजे 42च्या आसपास असेल, पण त्यांच्या चेहऱ्यावर एक अशी सात्विकता आणि साधेपणा होता की कोणालाही त्यांच्याबद्दल आपसुकच आदर वाटावा। मध्यम उंची, गव्हाळ रंग, नेहमी सुती साडी नेसलेली आणि डोळ्यात एक अनामिक शांतता। लहानपणापासून मी त्यांना पाहत आलो होतो। खरं सांगायचं तर माझं बालपण माझ्या स्वतःच्या घरात जेवढं गेलं नाही तेवढं काकूंच्या घरात गेलं। माझी आई एका सरकारी बँकेत अधिकारी होती आणि बाबांची स्वतःची धावपळ असायची। सकाळी 9 वाजता आई बाबा घराबाहेर पडले की थेट रात्री 8 वाजता घरी यायचे। मी शाळेतून दुपारी 3:30-4ला घरी यायचो। घराला कुलूप असायचं, पण त्या कुलपाची चावी कधीच माझ्या खिशात नसायची। ती असायची सुनीता काकूंकडे। मी बसमधून उतरून गल्लीत आलो की पहिलं लक्ष काकूंच्या घराच्या खिडकीकडे जायचं। तिथून काकू आधीच पाहत असायच्या। मी जवळ येताच त्या हसून दार उघडायच्या। आला माझा राजा, चल आधी हातपाय धुवून घे, बघ आज तुझ्या आवडीचे गरमागरम कांदे पोहे केलेत। काकू हा गोड आवाज आजही माझ्या कानात जशाच्या तसा गुंजतोय। आई घरी नसायची याची जाणीव मला काकूने कधीच भासू दिली नाही। माझा अभ्यासाचं होमवर्क करून घेण्यापासून ते माझ्या छोट्या छोट्या हट्टापर्यंत सगळं काही त्यांनी हसत मुखाने सांभाळलं। काकूंच्या कौटुंबिक पार्श्वभूमीबद्दल सांगायचं तर त्यांचे पती म्हणजे शंतनू काका। शंतनू काका मेकॅनिकल इंजिनियर होते आणि गेल्या अनेक वर्षापासून ते सिंगापूरमध्ये एका नामांकित मल्टीनॅशनल कंपनीत मोठ्या प्रोजेक्टवर काम करत होते। घरात पैशाची कसलीही कमतरता नव्हती, पण पैशांनी सर्व काही विकत घेता येतं, माणसांचं असणं आणि त्यांची माया विकत घेता येत नाही। शंतनू काका वर्षातून एखादी चक्कर मारायचे, तेही जेमतेम 15-20 दिवसासाठी। ते आले की घरात 2 दिवसाचा पाहुणचार व्हायचा आणि परत ते आपल्या कामात व्यस्त व्हायचे। काकाचा एकुलता एक मुलगा साहिल माझ्यापेक्षा 2 वर्षांनी लहान होता, पण तो 5वीत असल्यापासून बंगलोरच्या एका मोठ्या बोर्डिंग स्कूलमध्ये शिकायचा होता। सुट्ट्यामध्ये तो घरी यायचा, तरीही त्यांचा मित्र आणि मोबाईल यातच तो व्यग्र असायचा। याचा अर्थ असा होता की त्या अथांग आणि सुंदर घरात सुनीता काकू अगदी एकट्या असायच्या। 24 तास आणि 365 दिवस। घराच्या भिंती कितीही महागड्या रंगाने रंगवल्या तरी माणसाशिवाय ती शेवटी सिमेंटची खोपीच वाटतात। मी जसा जसा मोठा होत गेलो, हायस्कूलमधून कॉलेजमध्ये, तशी तशी मला काकूंच्या डोळ्यातील ती शांतता आणि एकाकीपणा प्रकर्षाने जाणवू लागला। कधी कधी मी त्यांच्याकडे जायचो तेव्हा त्या खिडकीबाहेर शून्यात नजर लावून बसलेल्या असायच्या। मी हाक मारली की त्या भानावर यायच्या आणि चेहऱ्यावर हसू आणून म्हणायच्या, अरे अर्णव, कधी आलास? सांग काय हवंय माझ्या राजाला। कॉलेजच्या दिवसात माझं त्यांच्या घरी जाणं थांबलं नाही, उलट वाढलं। आता मी लहान मूल नव्हतो तर एक 20तील तरुण झालो होतो। घरातील जड कामं, किराणा सामान आणणं, बँकेची कामं, घरातील बल्ब किंवा मिक्सर दुरुस्ती करणं, ही सगळं कामं मी हक्काने करू लागलो। काकूंनीही माझ्यावर विसंबून राहण्याची सवय झाली होती। शंतनू काका सिंगापूरहून फोन करून सांगायचे, सुनीता, काही अडचण आली तर अर्णवला सांगत जा, आपलाच मुलगा आहे तो। आणि खरंच मी त्याच्या घराचा एक भाग झालो होतो। अभ्यासातून वेळ मिळाला की मी रात्रीच्या वेळी काकूंच्या गच्चीवर जाऊन बसायचो। खाली गल्लीत शांतता आणि वर चांदण्या रात्रीत आम्ही तासनतास गप्पा मारायचो। कधी माझ्या कॉलेजच्या गोष्टी तर कधी त्यांच्या जुन्या आठवणी। पण या गप्पांमध्ये आता वेगळा जिव्हाळा निर्माण होत होता। काकू जेव्हा हसायच्या तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर पडणाऱ्या सुरकुत्यामध्येही एक वेगळं सौंदर्य दिसायचं। तर दुसरीकडे काकूंनाही माझ्या बोलताना एक असा हक्काचा माणूस मिळाला होता।
जो त्यांच्या भावना समजून घेऊ शकत होता. आम्हा दोघांनाही याची कल्पना नव्हती की हा केवळ शेजार धर्माचा भाग उरला नव्हता. नकळतपणे आमच्यात एक असं भावनिक नातं तयार होत गेलं ज्याला समाजात कोणतंही नाव नाही. दोन वेगवेगळ्या वयाचे व्यक्ती जेव्हा मानसिकदृष्ट्या एकमेकांच्या इतक्या जवळ येतात तेव्हा समाज त्याला नेहमी संशयाने पाहतो. पण आमच्या मनात असा कोणताही वाईट विचार नव्हता. तो एक निखळ भावनिक ओढा होता. पण म्हणतात ना, शांत समुद्राच्या पोटाहून मोठ्या वादळाची तयारी सुरू असते. कॉलेज संपलं आणि मला कॅम्पस इंटरव्ह्यूमधून मुंबईत एका चांगल्या IT कंपनीत नोकरी मिळाली. नोकरी लागल्यावर घरात सगळे खुश झाले होते. माझी नवीन नोकरी, शिफ्ट टायमिंग आणि कामाचा ताण यामुळे माझा वेळ खूप जास्त व्यस्त झाला होता. तरी रात्री कितीही उशीर झाला तरी ऑफिसवरून आल्यावर फ्रेश होऊन सुनीता काकूच्या घरी एक चक्कर मारणं हा माझा रोजचा नियम होता. त्या वर्षी जुलै महिन्याचा सुमार होता. मुंबईत सलग 4 दिवस मुसळधार पाऊस कोसळत होता. त्या दिवशी पावसाने रौद्ररूप धारण केलं होतं. योगायोगाने त्याच दिवशी माझे आईबाबा एका नातेवाईकाच्या लग्नासाठी नाशिकला गेले होते. पाऊस इतका प्रचंड होता की त्यांनी फोन करून सांगितलं, अर्णव, रस्ते सगळे ब्लॉक झाले आहेत. पूर आल्यासारखी परिस्थिती आहे. आम्ही आज रात्री येऊ शकत नाही. तू घरी काळजी घे. घरात मी अगदी एकटाच होतो. रात्री साधारण 11:30च्या सुमारास अचानक संपूर्ण गल्लीतील वीज गेली. इन्व्हर्टरही डाऊन झाला. मोबाईल रेंज नव्हती. मी बेडवर पडून बाहेर होणारा पाऊस आणि वाऱ्याचा भयानक आवाज ऐकत होतो. अचानक दारावर कुणीतरी थाप मारली. मी टॉर्च लावून दारापाशी गेलो. दार उघडलं आणि समोरचे दृश्य पाहून थक्क झालो. समोर सुनीता काकू उभ्या होत्या. त्यांच्या हातात एक लहान मेणबत्ती होती जी वाऱ्यामुळे विझण्याच्या मार्गावर होती. पावसामुळे त्या पूर्णपणे भिजल्या होत्या आणि भीतीने थरथर कापत होत्या. अर्णव, माझ्या हॉलमध्ये खिडकीची मोठी काच वादळामुळे फुटली रे. घरात सगळीकडे पाणी येतंय. वीजही गेली. मला त्या मोठ्या घरात एकटं राहायला प्रचंड भीती वाटते रे. काकूंचा आवाज रडवेला झाला होता. मी एकही क्षणाचा विचार न करता त्यांचा हात धरला आणि त्यांना आत घेतलं. काकू, तुम्ही आधी आत या. घाबरू नका, मी आहे ना इथे. मी कपाटातून आईचा एक सुका टॉवेल काढून त्यांच्या हातात दिला. मी स्वयंपाकघरात जाऊन गॅसवर 2 कप चहा केला. अंधाऱ्या हॉलमध्ये मेणबत्तीच्या अंधुक प्रकाशात आम्ही दोघे शेजारी बसलो होतो. चहाचा कप हातात घेतल्यावर काकू थोड्या शांत झाल्या, पण त्यांच्या डोळ्यातील अश्रू आवरेनासे झाले. अर्णव, लोक काय म्हणतात? सुनीता किती सुखी आहे. नवरा सिंगापूरला कोट्यावधी कमवतोय. मुलगा बंगलोरला मोठ्या शाळेत शिकवतोय. स्वतःचं एवढं मोठं घर आहे. पण या पैशांना आणि रिकाम्या घराला मी काय करू रे? जेव्हा अशा वादळी रात्री येतात ना, तेव्हा या भिंती मला खायला उठतात. जर तू लहानपणापासून माझ्यासोबत नसतास, मला समजून घेतलं नसतास, तर मी कधी वेडी झाली असती रे. बोलता बोलता त्यांनी रडत रडत माझा हात आपल्या दोन्ही हातात घेतला. त्या क्षणी माझ्या मनात त्यांच्याबद्दल जी भावना दाटून आली ती फक्त सहानुभूतीची नव्हती, तर एका स्त्रीच्या वर्षानुवर्षाच्या एकाकीपणाला मिळालेला एक निखळ पवित्र भावनिक आधार होता. वयाचा अंतर आणि समाजाचे नियम हे सगळं अंधाऱ्या रात्री कुठेतरी विरघळून गेलं होतं. काकूंना त्या क्षणी एका अशा माणसाची गरज होती जो सुरक्षेची भावना देईल, जो मनापासून ऐकून घेईल. मी त्यांचा हात घट्ट पकडला आणि त्यांना हळुवारपणे जवळ घेतलं. त्यांनी माझ्या खांद्यावर डोकं ठेवलं आणि शांतपणे रडू लागल्या. त्या वादळी रात्री आमच्यात कोणतंही चुकीचं कृत्य घडलं नाही, कारण आमच्या नात्याची वीण शरीरावर नाही तर मनावर आधारलेली होती. पण त्या रात्री आमच्या मनातील अंतराची भिंत कायमची पडून टाकली होती. त्या वादळी रात्रीनंतर आमचं आयुष्य पूर्वीसारखं राहिलं नव्हतं. बाह्य जगात सगळं काही शांत दिसत असलं तरी आमच्या दोघांच्या मनात विचारांचं एक वेगळंच चक्र सुरू झालं होतं. पण समाजात राहताना तुम्ही जगाच्या नजरा कधी चुकू शकत नाही. आमच्या गल्लीतल्या काही बायकांनी आता आमची ही जवळीक नोटीस करायला सुरुवात केली होती. माझं रोज रात्री उशिरापर्यंत सुनीता काकूच्या घरात असणं, सुट्टीच्या दिवशी तिथे जाणं हे लोकांच्या डोळ्यात खुपू लागलं होतं. एक दिवस मी ऑफिसमधून दुपारी लवकर घरी आलो होतो. दारात पाऊल ठेवणार तितक्यात मला आमच्या हॉलमधून आईचा आणि शेजाऱ्याच्या जोशी मावशींचा आवाज ऐकू आला. जोशी मावशी खूप गंभीर आवाजात
आईला सांगत होत्या, अहो मंगलाताई, मी तुमची जुनी मैत्रीण आहे म्हणून हक्काने सांगते, राग मानू नका, पण मुलावर जरा लक्ष ठेवा हो. तो दिवस रात्र त्या सुनीताच्या घरात असतो. तिचा नवरा सिंगापूरला असतो, मुलगा हॉस्टेलला आहे, ती घरात एकटीच असते. आणि तुमचा अर्णव आता चांगला तरुण झालाय. गल्लीतल्या बायका आता उलटसुलट बोलायला लागल्यात. जोशी मावशींचे हे शब्द माझ्या कानावर पडले आणि माझ्या अंगावर काटा आला. त्या रात्री आईने घरात मोठा वाद घातला. बाबा कामावरून आल्यावर आईने मला हॉलमध्ये उभं केलं. आईचा चेहरा रागाने लाल झाला होता. अर्णव, हे काय ऐकतेस मी? बाहेर तू दिवसभर सुनीताच्या घरात काय करत असतोस? विसरलास की तुझ्या आईच्या वयाची आहे? लहान होतास तोपर्यंत ठीक होतं, पण आता तू 25शीचा पुरुष आहेस. समाजाने काही नियम असतात की नाही? लोकांच्या जिभा उठल्या तुझ्यावर. बाबांनाही मला समजावण्याचा प्रयत्न केला. अर्णव, नात्याची एक मर्यादा असते, ती ओलांडायची नसते. मी शांत होतो. माझ्या आईबाबांच्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर नव्हतं. मी काय सांगणार होतो त्यांना? की काकू खूप एकटे आहेत आणि मला त्यांच्याबद्दल सहानुभूती वाटते. समाज या नात्याला सरळ चुकीचं नाव देणार होता. दुसरीकडे सुनीता काकूच्या घरातील परिस्थिती बदलली होती. शंतनू काकाचा फोन आला की त्या प्रचंड दबावाखाली असायच्या. काकूंना गुन्हेगारासारखं वाटू लागलं होतं. तो भावनिक गुंता आता आम्हा दोघांनाही आतून गुदमरून टाकत होता. आम्ही ना सोबत राहू शकत होतो, ना एकमेकापासून लांब जाऊ शकत होतो. एक आठवडा असाच तणावात गेला. एक शनिवारी रात्री आई आणि बाबा कौटुंबिक कार्यक्रमासाठी बाहेर गेले होते. रात्रीचे 9 वाजले असावेत. माझ्या मोबाईलवर एक मेसेज आला. सुनीता काकू, अर्णव, एकदा गच्चीवर येशील का? मला तुझ्याशी शेवटचं बोलायचं आहे. माझं काळीज धडकलं. मी कसलाही विचार न करता गच्चीवर गेलो. रात्रीची थंड हवा सुटली होती. काकू कवट्या जवळ उभ्या होत्या. मी जवळ गेलो. चांदण्याच्या प्रकाशात मला दिसलं की त्यांच्या डोळ्यातील काळी वर्तुळे पडली होती. त्या कित्येक रात्री झोपल्या नव्हत्या. काकू, आई जे काही बोलली त्याबद्दल मला माफ करा. लोकांच्या बोलण्याने काही होत नाही. आपण काही चुकीचं. माझं वाक्य पूर्ण व्हायच्या आत काकूने माझ्या ओठावर बोट ठेवलं आणि मला शांत केलं. अर्णव बाळा, तुझी आई जे काही बोलली ते एका आईच्या नात्याने अगदी बरोबर होतं. समाज जो विचार करतोय तो त्या दृष्टीने योग्यच आहे. काकू अत्यंत शांत आवाजात म्हणाल्या, आपण जे काही अनुभवतोय तो गुन्हा नाही. अर्णव, माझ्या आयुष्यातल्या अथांग एकाकीपणाने मला तुझ्याकडे ओढलं आणि तुझ्या निरागस मायेने मला जगण्याचा आधार दिला. पण माणसाला फक्त भावनावर जगता येत नाही रे, त्याला समाजात राहावं लागतं. तुझी अख्खी जिंदगी पुढे पडली आहे. तू नुकताच नोकरीला लागला आहेस. तुला तुझं भविष्य घडवायचं आहे. माझ्यासारख्या स्त्रीमुळे तुझ्या आयुष्यावर किंवा तुझ्या आईबाबांच्या प्रतिष्ठेवर समाजाने डाग लावलेला मला कधीच सहन होणार नाही. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, पण आवाजात एक पक्का निर्धार होता. मी एक निर्णय घेतला अर्णव. मी शंतनूकडे सिंगापूरला कायमची जाण्याचा निर्णय घेतलाय. गेल्या आठवड्यात मी त्यांच्याशी बोलले. त्यांनी व्हिसाची सगळी तयारी केली. पुढच्या महिन्यात मी हे घर, ही गल्ली आणि हे शहर सोडून कायमची चालले आहे. हे ऐकून माझं काळीज छिन्न विछिन्न झालं. मला ओरडून सांगावंसं वाटत होतं की नका जाऊ काकू, मला एकटं सोडून जाऊ नका. पण मला आतून कुठेतरी माहीत होतं की या चक्रव्यूहातून बाहेर पडायचा हाच एकमेव सर्वोत्तम मार्ग होता. महिन्याभरानंतर तो दिवस उजाडला. काकूंच्या दारासमोर एक टॅक्सी उभी होती. त्यांचं सगळं सामान गाडीत लोड केलं होतं. माझे आईबाबाही त्यांना निरोप देण्यासाठी बाहेर आले होते. काकूंनी आईला मिठी मारली. नंतर त्या माझ्याकडे वळाल्या. त्यांनी सर्वांसमोर माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि हळूच म्हणाल्या, स्वतःची काळजी घे अर्णव. आयुष्यात खूप मोठा हो. माझ्या राजाला कोणाची नजर न लागो. त्या गाडीत बसल्या. गाडी सुरू झाली आणि हळूहळू गल्लीच्या टोकाला जाऊन अदृश्य झाली. काकू निघून गेल्या होत्या आणि त्यांच्यासोबत माझ्या बालपणाचा, तरुणपणाचा एक खूप मोठा आणि महत्त्वाचा भागही निघून गेला होता. आज या गोष्टीला 2 वर्ष झाली आहेत. काकू सिंगापूरमध्ये त्यांच्या पतीसोबत आहेत. अधूनमधून त्यांच्या सोशल मीडिया पोस्टवर त्यांचे हसरे चेहरे दिसतात. मीही माझ्या आयुष्यात पुढे गेलोय. ऑफिसमध्ये माझं प्रमोशन झालंय.
आमचं नातं जगाच्या नजरेत कदाचित चुकीचं ठरू शकलं असतं, म्हणूनच आम्ही त्याच वेळेत आवरलं. पण माझ्यासाठी तो 2 जीवांचा एकाकीपणा मिळालेला एक निखळ आणि अत्यंत पवित्र असा भावनिक विसावा होता. काही नाती अपूर्ण राहूनच पूर्ण होतात आणि काही लोकांना न मिळवण्यातच त्या नात्याचं खरं सौंदर्य दडलेलं असतं. त्या रात्री गच्चीवरून खाली उतरल्यानंतर काळ माझ्यासाठी आणि सुनीता काकूंसाठी अत्यंत विलक्षण होता. गाडी गल्लीच्या टोकाला अदृश्य झाली, पण मनाच्या पटावर काकूंचे ते शब्द अजूनही कोरलेले होते. काही नाती अपूर्ण राहूनच पूर्ण होतात. पण काकूच्या जाण्याने माझ्या आयुष्यात पडलेली पोकळी दिवसेंदिवस अधिकच गडद होत चालली होती. पुढचे 6 महिने मी स्वतःला कामात झोकून दिलं. सकाळी लवकर ऑफिसला जाणं, उशिरापर्यंत काम करणं आणि रात्री उशिरा घरी येऊन थेट झोपी जाणं, हाच माझा दिनक्रम बनला होता. पण जेव्हा जेव्हा घरच्या खिडकीतून शेजारच्या बंद घराकडे पाहायचो, तेव्हा मनात आठवणीचं वादळ उठायचं. सुमारे 8 महिन्यानंतरची गोष्ट. नोव्हेंबरचा महिना होता आणि मुंबईत हलकीशी गुलाबी थंडी पसरली होती. एका शुक्रवारी रात्री मी ऑफिसवरून उशिरा आलो. लॅपटॉप बंद करून मी सहज मोबाईल हातात घेतला. अचानक व्हॉट्सअपवर एक अज्ञात आंतरराष्ट्रीय नंबरवरून मेसेज आला. अर्णव, कसा आहेस? वेळेवर जेवतोस ना? माझं काळीज एका क्षणाला उडालं. हा मेसेज वाचताना मला जाणवलं की हा संवाद फक्त एकाच व्यक्तीचा असू शकतो. मी घाईघाईने रिप्लाय दिला. काकू, तुम्ही? मी अगदी मजेत आहे. तुम्ही कशा आहात सिंगापूरमध्ये? मन रमलं का तुमचं? तिकडून काही क्षण शांतता होती. मग एक व्हॉइस नोट आली. मी लगेच इयरफोन्स लावले आणि प्ले बटन दाबलं. काकूंचा तोच परिचित मखमली आणि सुभाषित ऐकवल्यासारखा शांत आवाज माझ्या कानात घुमला. मन रमवणं आणि मन गुंतवणं यात खूप फरक असतो अर्णव. सिंगापूर खूप सुंदर आहे. शंतूनही माझ्या काळजीपोटी खूप प्रयत्न करतात. पण या आकाशाला भिडणाऱ्या इमारतीच्या आणि दिव्यांच्या चटमकटात मला अजूनही माझ्या त्या जुन्या गच्चीवरची शांतता शोधूनही सापडत नाहीये. त्यांच्या आवाजातील ती आर्तता ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आलं. त्या रात्री आम्ही तासनतास मेसेजवर बोलत राहिलो. अंतर 6000 किलोमीटरचं होतं, पण भावना इतक्या जवळ होत्या की मला वाटत होतं काकू माझ्या समोरच बसल्या आहेत. त्या रात्रीनंतर आमचा संवाद पुन्हा सुरू झाला. पण आता या संवादाचं रूप बदललं होतं. आता समाजातल्या कोणत्याही नजरांचा धाक नव्हता. 4 भिंतीचं किंवा शेजाऱ्याच्या खुशबुजीचं कुंपण नव्हतं. काकू मला सिंगापूरच्या सुंदर बागेचं, समुद्राचे फोटो पाठवायच्या. मी त्यांना मुंबईच्या पावसाचे, माझ्या ऑफिसच्या गोष्टी सांगायचो. पण या साध्या गप्पांनी मागे एक अत्यंत गढूळ आणि उत्कट भावना वाहू लागली होती. काकूंनी मला एका रात्री फोन केला. सिंगापूरमध्ये रात्रीचे 2 वाजले होते. अर्णव, मला आज खूप एकटं वाटतंय रे. शंतनू एका बिझनेस ट्रिपसाठी मलेशियाला गेलेत. घर खूप मोठं आहे, अगदी तसंच जसं त्या वादळी रात्री आपल्या गल्लीत होतं. काकू, तुम्ही एकटे आहात म्हणून घाबरू नका. मी आहे ना, तुमच्याशी बोलतोय. मी हळुवारपणे म्हणालो. मला भीती नाही वाटत अर्णव. मला तुझी आठवण येते. त्या वादळी रात्री तू जेव्हा मला जवळ घेतलं होतंस ना, तेव्हा मला आयुष्यात पहिल्यांदा जाणवलं होतं की कोणाच्या तरी जवळ असणं म्हणजे काय असतं. तो स्पर्श, ती ऊब, मला आजही त्याची ओढ लागली आहे रे. काकूंचे हे शब्द माझ्या अंगावर काटा आला. आजवर आम्ही ज्या भावनांनी संकोचाच्या पडद्यामध्ये लपून ठेवलं होतं, तो पडदा आता पूर्णपणे बाजूला झाला होता. काकू, मीही त्या रात्रीनंतर एका क्षणासाठीही तुम्हाला विसरू शकलो नाहीये. मला तुमच्या सहवासाची, तुमच्या त्या प्रेमळ स्पर्शाची तितकीच ओढ आहे. माझ्या मुखातून नकळतपणे माझी खरी भावना बाहेर पडली. 2 महिने असेच एकमेकांच्या आठवणीत आणि फोनवरील रोमॅन्टिक संवादात निघून गेले. मग एक दिवस माझ्या कंपनीने मला एका आठवड्यासाठी ऑफिशियल ट्रेनिंगसाठी सिंगापूरला पाठवायचा निर्णय घेतला. हा निर्णय ऐकताच माझा आनंद गगनात मावेनासा झाला. मी लगेच काकूंना फोन करून ही बातमी दिली. फोनच्या पलीकडून काकूंचा श्वास रोखला गेल्याचा आवाज आला. अर्णव, तू खरंच येतोयस? हे स्वप्न तर नाही ना? हो काकू, मी पुढच्या गुरुवारी सिंगापूरमध्ये उतरतोय. गुरुवारी संध्याकाळी मी सिंगापूरची चांगी एअरपोर्टवर उतरतोय. हॉटेलात चेक इन करून फ्रेश झालो आणि काकूंनी पाठवलेल्या ॲड्रेसवर निघालो.
शंतनू काका कामानिमित्त पुन्हा शहराबाहेर गेले होते, त्यामुळे काकू घरात एकट्या होत्या. मी त्यांच्या आलिशान अपार्टमेंटमध्ये दरवाजाची बेल वाजवली. दार उघडलं आणि समोरचं दृश्य पाहून माझ्या पाय जमिनीला खिळले. सुनीता काकू गडद निळ्या रंगाची एक अत्यंत सुंदर सिल्क साडी नेसली होती. केस मोकळे सोडलेले होते, हलकासा मेकअप आणि ओठावर एक लाजरे हास्य. त्या वयातही त्यांच्या चेहऱ्यावरचं ते सौंदर्य आणि सात्विकता एखाद्या अप्सरेसारखी भासत होती. आम्ही दोघेही काही क्षण फक्त एकमेकाकडे पाहत राहिलो. शब्दांची गरजच उरली नव्हती. काकूने हळूच दार बंद केलं. मी एक पाऊल पुढे टाकलं आणि क्षणाचाही विलंब न करता काकूंना माझ्या मिठीत घट्ट धरलं. काकूंनीही आपले दोन्ही हात माझ्या पाठीभोवती आवळले आणि आपलं डोकं माझ्या छातीवर टेकवलं. त्या शांतपणे रडू लागल्या, पण हे अश्रू दुःखाचे नव्हते, तर वर्षानुवर्षाच्या प्रतीक्षेनंतर मिळालेलं तृप्तीचे होते. अर्णव, माझ्या राजा, काकू फुसफुसल्या. मी त्यांचा चेहरा हळुवारपणे माझ्या दोन्ही हातात घेतला. त्यांच्या डोळ्यात पाहिलं. तिथे फक्त आणि फक्त माझ्याबद्दलचं उफाळून आलेलं प्रेम आणि एक अनावर ओढ दिसत होती. मी हळूच माझे ओठ त्यांच्या कपाळावर टेकवले. काकूंनी डोळे मिटून घेतले. मग मीही हळूहळू माझे ओठ त्यांच्या गालावरून फिरवत त्यांच्या ओठावर आणले. त्या क्षणी काळाचा वेग थांबला. वयाचा अंतर, समाजाचे नियम, भूतकाळ आणि भविष्यकाळ सगळं काही विरघळून गेलं. फक्त दोन आत्मे आणि त्यांच्या वर्षानुवर्षाच्या भावनांचा अथांग सागर तिथे उरला होता. काकूंच्या हातांची बोटं माझ्या केसात रमत होते. आमची ती मिठी, तो स्पर्श इतका निखळ, पवित्र आणि तितकाच रोमॅन्टिक होता की त्यात कोणताही वासना नव्हती, तर एकमेकांना पूर्ण करण्याची आर्त हाक होती. आम्ही त्या आलिशान हॉलच्या बाल्कनीत जाऊन बसलो. समोर सिंगापूर शहराचा विहंगम नजारा आणि दिव्यांची रोषणाई दिसत होती. थंड हवा सुटली होती. काकूंनी आपलं डोकं माझ्या छातीवर ठेवलं होतं आणि मी त्यांचा हात माझ्या हातात घट्ट पकडून ठेवला होता. अर्णव, आयुष्याने मला खूप काही दिलं, पैसा, प्रतिष्ठा, मोठं घर, पण मनाची ती शांतता आणि हा भावनिक विसावा मला फक्त तुझ्यापाशीच मिळाला. आज मला वाटतंय की माझं आयुष्य पूर्ण झालंय. काकू, नात्याच्या समाजाने दिलेले नावं काहीही असोत, पण माझ्या मनाच्या सगळ्यात सुंदर कोपऱ्यात कायम फक्त तुमचं स्थान राहील. मी त्यांच्या हातावर चुंबन घेत शांतपणे म्हणालो. ते 7 दिवस एखाद्या सुंदर स्वप्नासारखे निघून गेले. आम्ही एकत्र फिरलो, गप्पा मारल्या आणि आयुष्यातल्या सगळ्यात सुंदर व हळुवार क्षणांचा आनंद घेतला. तो आठवडा संपला आणि मला भारतात परतण्याची वेळ आली. पण या वेळेचा निरोप दुःखाचा नव्हता, कारण आम्हा दोघांनाही ठाऊक होतं, भौतिकदृष्ट्या आम्ही कितीही लांब राहिलो तरीही मनाच्या धाग्यांनी आम्ही कायमचे एकमेकांशी बांधले गेलो होतो. आजही मी माझ्या आयुष्यात पुढे जात आहे, काम करत आहे, पण जेव्हा जेव्हा मला आयुष्यात थकवा जाणवतो किंवा मन अशांत होतं, तेव्हा मी डोळे मिटतो आणि सिंगापूरच्या त्या छान बाल्कनीत काकूंच्या हाताचा तो रेशमी स्पर्श आणि त्यांच्या श्वासाची ऊब पुन्हा अनुभवतो. सिंगापूरमधील त्या 7 दिवसाच्या हळुवार सहवासानंतर माझं आयुष्य पुन्हा एकदा मुंबईच्या धावपळीवर दैनंदिन दिनक्रमात गुंतलं होतं. काकू आणि माझं नातं आता अधिकच प्रगल्भ, शांत आणि विश्वासाच्या एका वेगळ्याच पातळीवर पोचलं होतं. आम्ही दोघेही लांब होतो, पण एकमेकांच्या भावनांमध्ये अगदी जवळ होतो. पण म्हणतात ना, आयुष्यात काही घटना अशा घडतात ज्या सर्व काही पुन्हा एकदा अनपेक्षित वळणावर आणून ठेवतात. सिंगापूरहून परतल्यावर सुमारे 3 महिन्यांनी माझ्या लहानपणीच्या आणि कॉलेजच्या सगळ्यात जवळच्या मित्राचे समीरचे अचानक कॉल आले. समीर आणि मी शाळेपासून एकत्र वाढलो होतो. काकूंच्या घरातील कांदे पोहे त्यानेही अनेकदा खाल्ले होते, पण इंजिनिअरिंग संपल्यावर तो उच्च शिक्षणासाठी आणि नंतर नोकरीसाठी कॅनडाला निघून गेला होता. एके रविवारी सकाळी समीर अचानक माझ्या घरी धडकला. अरे अर्णव, काय सरप्राईज दिलं ना? समीरने मला घट्ट मिठी मारली. आई बाबांनी समीरचं उत्साहाने स्वागत केलं. गप्पा मारता मारता समीरचं लक्ष सहज शेजारच्या काकूच्या बंद घराकडे गेलं. अरे अर्णव, शेजारच्या सुनीता काकू कुठे दिसत नाहीत. प्रशांत काका दुबईवरून आले आहेत का? आणि साहिलचं काय अपडेट? समीरने सहज विचारलं. आईने लगेच उत्तर दिलं. अरे समीर,
तुला माहीत नाही वाटतं, सुनीता आता कायमची सिंगापूरला शिफ्ट झाली. प्रशांत भाऊ तिथेच असतात म्हणून ती घर बंद करून निघून गेली. समीरच्या चेहऱ्यावर एक क्षण काहीतरी वेगळे भाव आले. रात्री जेव्हा आम्ही दोघे माझ्या खोलीत बसलो तेव्हा समीरने हळूच विषय काढला. अर्णव, मला तुझ्याकडून काहीच लपवायचं नाहीये. खरं तर मी कॅनडावरून भारतात फक्त तुला भेटायला आलो नाहीये. माझं सिंगापूरला एका प्रोजेक्टच्या कामासाठी जाणं झालं होतं आणि तिथे मी काकूंना भेटलो होतो. माझा श्वास येणं रोखला गेला. तू काकूंना भेटलास सिंगापूरमध्ये? हो अर्णव, काकूंनी मला स्वतःहून भेटायला बोलवलं होतं. त्या सिंगापूरमध्ये राहतात जरूर, पण अर्णव, त्या आजही मनाने त्या जुन्या गच्चीवर आणि तुझ्या आठवणीत जगतात. त्यांनी मला तुझ्याबद्दल खूप काही सांगितलं आणि त्यांनी मला एक गोष्ट तुला द्यायला सांगितली आहे. समीरने आपल्या बॅगेमधून एक सुंदर रेशमी पाकिट काढलं आणि माझ्या हातात ठेवलं. समीर बाहेर जाऊन बसला. मी थरथरत्या हाताने ते रेशमी पाकिट उघडलं. आतमध्ये काकूच्या हस्ताक्षरात लिहिलेलं एक सुंदर पत्र होतं. माझ्या अर्णव, समीर तुझ्याकडे हे पत्र घेऊन येईल तेव्हा मला ठाऊक आहे तुझ्या डोळ्यात माझी आठवण असेल. सिंगापूरच्या त्या 7 दिवसांनी मला एक जगण्याची एक नवीन अर्थ दिला. पण अर्णव, त्या गोड आठवणींना माझी ओढ अधिकच वाढवली आहे. शंतनू काका कामानिमित्त पुन्हा युरोपच्या दौऱ्यावर जात आहेत आणि घर पुन्हा एकदा एकटं पडणार आहे. समीरला मी सगळं सांगितलं आहे, कारण समीर हा असा मित्र आहे जो आपल्या भावनांना समाजाच्या नजरेतून नाही तर प्रेमाच्या नजरेतून पाहतो. त्याने मला वचन दिलंय की तो तुला पुन्हा माझ्याकडे घेऊन येईल. तुझी सुनीता. पत्र वाचून माझं काळीज भरून आलं. समीर माझ्या खोलीत आला. त्याने माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला, अर्णव, जगाला काय वाटतं याने मला काही फरक पडत नाही. मी तुम्हा दोघांना लहानपणापासून पाहिलंय. काकूंचं एकटेपण आणि तुझा त्यांच्याबद्दल निखळ आदर, या नात्याला जगाने काहीही नाव दिलं तरी तुमच्या मनातील ही ओढ खरी आहे. मी माझ्या कंपनीच्या कामातून तुझ्यासाठी आणि माझ्यासाठी पुढच्या आठवड्यात सिंगापूरचं तिकीट बुक केले आहेत. तू माझ्यासोबत येतोयस. समीरचा हा पाठिंबा माझ्यासाठी एका मोठ्या शक्तीसारखा होता. एका सच्च्या मित्राने माझ्या आणि काकूच्या अपूर्ण प्रेमाला समजून घेतलं होतं. पुढच्या आठवड्यात मी आणि समीर सिंगापूरला पोहोचलो. समीरने जाणीवपूर्वक स्वतः एका हॉटेलमध्ये मुक्काम ठोकला आणि मला म्हणाला, अर्णव, तू काकूंच्या घरी जा. तुम्हा दोघांना एकांताची आणि सहवासाची गरज आहे. मी माझे ऑफिस काम सांभाळतो. समीरसारखा मित्र मिळणं हे माझं भाग्य होतं. मी संध्याकाळी काकूच्या अपार्टमेंटची बेल वाजवली. दरवाजा उघडता सुनीता काकू उभ्या होत्या. यावेळी हलक्या गुलाबी रंगाची जॉर्जेट साडी नेसली होती. त्यांच्या मोकळ्या केसामधून येणारा तोच ओळखीचा सुवास वातावरण सुगंधित करत होता. मला पाहताच काकूच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. त्यांनी कसलाही विचार न करता मला मिठीत घेतलं. अर्णव, तू आलास. समीरने आपले वचन पाळलं. काकू, मी कसा आलो नसतो. तुमच्या एका हाकेवर मी जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून धावत येईन. मी त्यांना अधिकच जवळ घेत हळूच कानात फुसफुसलो. त्या रात्री संपूर्ण घरामध्ये फक्त आणि फक्त आमचा सहवास, प्रेमाचा मंद सुगंध पसरला होता. बाहेर सिंगापूरच्या आकाशात चांदण्या चमकत होत्या आणि आत आम्ही दोघे एकमेकांच्या बहुपासात विसावलो होतो. काकूंनी माझं डोकं आपल्या खांद्यावर ठेवलं होतं आणि त्या हळुवारपणे माझ्या केसात बोटं फिरवत होत्या. अर्णव, मला वाटलं होतं की वयाचं अंतर आणि समाज आपल्याला वेगळं करेल, पण समीरने आज मला दाखवून दिलं की खरी नाती समजून घेणारी माणसंही या जगात असतात. मी वर पाहिलं आणि त्यांच्या सुंदर चेहऱ्याचा स्पर्श केला. माझे ओठ त्यांच्या ओठाकडे झुकले. तो चुंबनाचा क्षण इतका मखमली, दीर्घ आणि उत्कट होता की त्यात भूतकाळाचा सगळा विरह विरघळून गेला. त्या निसर्गरम्य रात्री एका शांत खोलीत वाऱ्याच्या मंद झुळकीसोबत आमच्या भावनांना बहर येत गेला. तो स्पर्श, ती ऊब आणि एकमेकात हरवून जाणं, हा अनुभव केवळ शारीरिक नव्हता तर दोन आत्म्यांचं एकमेकात झालेलं एकरूपत्व होतं. समीरच्या आगमनाने आमच्या नात्याला एक नवीन दिशा दिली होती. आता आम्हाला गुपचूप किंवा अपराधी भावनेने जगण्याची गरज नव्हती. समीरच्या रूपाने आम्हाला असा एक साक्षीदार मिळाला होता ज्याने आमच्या नात्यातील पवित्रता ओळखली होती. ते काही दिवस अत्यंत रोमॅन्टिक, हळूवार
आणि स्वप्नवत गेले. दिवसभर आम्ही सिंगापूरच्या निसर्गरम्य ठिकाणावर समीरसोबत फिरायचो आणि संध्याकाळच्या शांततापूर्ण एकांतात मी आणि काकू एकमेकांच्या प्रेमात बुडून जायचो. परतताना समीरने माझ्या हातावर हात ठेवला आणि म्हणाला, अर्णव, नाती ही जगाच्या नियमावर नाही तर मनाच्या सत्यावर टिकतात. तुम्ही दोघे एकमेकांसाठी एक विसावा आहात आणि तेच सर्वात सुंदर आहे. आजही जेव्हा मी मागे वळून पाहतो तेव्हा मला जाणवतं की जगाच्या नजरा काहीही असोत, पण जेव्हा प्रेमात निखळपणा आणि एका सच्च्या मित्राची साथ असते तेव्हा अपूर्ण वाटणारी नातीही आयुष्यात सगळ्यात सुंदर काव्य बनतात. समीरने आम्ही सिंगापूरमध्ये एकत्र आल्यानंतर आणि आमच्या नात्याला एक नवा भावनिक बहर आल्यानंतर काही दिवस अगदी स्वप्नवत गेले. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळं शिजत होतं. शांत दिसणाऱ्या पाण्याच्या पृष्ठभागाखाली जसा प्रचंड प्रवाह असतो तसंच आमच्या आयुष्यात एक असं गूढ वादळ घोंगावू लागलं होतं ज्याची कल्पना आम्हापैकी तिघापैकी कोणालाच नव्हती. सिंगापूरमधील त्या सुंदर आठवड्यानंतर समीर अचानक एका तातडीच्या कामासाठी मलेशियाला निघून गेला. मी आणि काकू अपार्टमेंटमध्ये एकटेच होतो. एके रात्री साधारण 1:30-2च्या सुमारास गॅलरीत मंद वाऱ्याची झुळूक येत होती. मी आणि सुनीता काकू चहाचा कप हातात घेऊन शांतपणे बसलो होतो. अचानक काकूच्या फोनची रिंग वाजली. काकूंनी स्क्रीनकडे पाहिलं आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा रंग अचानक उडाला. फोन एका अनपेक्षित आंतरराष्ट्रीय नंबरवरून होता. काकूंनी फोन उचलला आणि कानाला लावला. हॅलो. काकूंचा आवाज थरथरला. फोनच्या पलीकडून काही क्षण फक्त एक विचित्र मंद श्वासोश्वासाचा आवाज आला. मग अत्यंत घोगरा आणि थंड आवाज घुमला. सिंगापूरची हवा खूप आल्हाददायक आहे ना सुनीता, पण लक्षात ठेव, दुधावरील साय जितकी गोड दिसते त्याखाली गरम दूध तितकंच तोंड जाळू शकतं. तुमच्या या प्रेमाचा खेळ आता जास्त काळ चालणार नाही. कट. फोन कट झाला. काकूच्या हातातून चहाचा कप सुटला आणि खाली पडून त्याचे तुकडे झाले. त्यांचा चेहरा भीतीने पांढरा फटक पडला होता. काकू, काय झालं? कोणाचा फोन होता? मी काकूंना सावरत विचारलं. अर्णव, तो आवाज तो शंतनूचा नव्हता. तो आवाज कुणीतरी आपल्याला ट्रॅक करतोय असं होतं. त्याला आपल्याबद्दल सगळं काही माहीत आहे. मी काकूंना धीर दिला आणि लगेच समीरला फोन लावला. पण समीरचा फोन आउट ऑफ सर्व्हिस येत होता. सलग 10-12 वेळा ट्राय करूनही समीरचा काही संपर्क होत नव्हता. माझ्या मनात संशयाची पाल चुकचुकली. समीर अचानक कॅनडावरून कसा आला? त्याला मी आणि काकू सिंगापूरमध्ये एकत्र आहोत हे अगदी अचूक कसं माहीत होतं? त्यानेच आम्हा दोघांना एकत्र आणण्यासाठी इतकी धडपड का केली? दुसऱ्या दिवशी सकाळी मी काकूच्या अपार्टमेंटच्या खाली लॉबीत गेलो. तिथे एका सिक्युरिटी गार्डने एका बंद लिफाफा आणून दिला. सर, काल रात्री एका माणसाने तुमच्या नावाने दिले. मी तो लिफाफा घाईघाईने उघडला. आत एक पेनड्राईव्ह होती आणि एक छोटं पत्र होतं. पत्रात लिहिलं होतं, सत्य हे नेहमी डोळ्यांनी दिसत तर त्यापेक्षा खूप वेगळं असतं. अर्णव, तुझ्या मित्रावर आंधळा विश्वास तुला अशा गर्तेत लाटेत जिथून परतीचा मार्ग नाही. पेनड्राईव्ह लॅपटॉपला लाव आणि स्वतःच बघ. माझे हात थरथरत होते. मी लगेच रूममध्ये जाऊन लॅपटॉप चालू केला आणि पेनड्राईव्ह अटॅच केला. त्यात एकच व्हिडिओ फाईल होती. मी प्ले बटन दाबलं. स्क्रीनवर जे दृश्य दिसलं त्याने माझ्या पायाखालची जमीनच सरकली. व्हिडिओ एका हायटेक हॉटेलच्या कॉन्फरन्स रूममधला होता. तिथे समीर बसला होता आणि त्याच्यासमोर खुर्चीवर शंतनू काका, सुनीता काकूंचे पती बसले होते. व्हिडिओमध्ये समीर शंतनू काकांना एका लॅपटॉपवर काहीतरी दाखवत होता. समीरचा आवाज स्पष्ट ऐकू येत होता. प्रशांत सर, तुम्ही जसं सांगितलं होतं तसंच घडलंय. मी अर्णवला आणि सुनीता काकूंना सिंगापूरमध्ये एकत्र आणलं आहे. अर्णवच्या नकळत मी त्याच्या अपार्टमेंटमध्ये हिडन कॅमेरे आणि सर्व्हिस लाईन डिव्हाइस बसवले आहेत. आता तुमच्याकडे सुनीता काकूंच्या विरोधात घटस्फोटासाठी आणि कोट्यावधीच्या मालमत्तेतून त्यांना बेदखल करण्यासाठी पक्का पुरावा आहे. शंतनू काका क्रूरपणे हसले आणि त्यांनी समीरच्या हातात एक चेक ठेवला. शाब्बास समीर, सुनीतेला वाटतंय की मी अशा विशीतल्या मुलाच्या प्रेमात पडून मला फसवते, पण तिला हे माहीत नाही की हा खेळ मीच रचलाय. तिची सगळी संपत्ती माझ्या नावावर झाली की मी तिला रस्त्यावर आणणार. तो व्हिडिओ पाहताच माझं डोकं सुन्न झालं.
माझा या सगळ्यात जवळचा मित्र समीर, त्याने आमच्या नात्याला पाठिंबा दिला. ज्याने आम्हाला एकत्र आणलं तो प्रत्यक्षात शंतनू काकांचा मोहरा होता. काकूंच्या कोट्यावधीच्या मालमत्तेवर कब्जा मिळवण्यासाठी आणि त्यांना कोर्टात ब्लॅकमेल करण्यासाठी शंतनू काकांनी समीरच्या मदतीने हे भयंकर जाळं विणलं होतं आणि मी माझ्या नकळत या षडयंत्रात वापरला गेलो होतो. मी मागे वळून पाहिलं. सुनीता काकू दरवाजाच्या चौकटीत उभ्या होत्या. त्यांनीही लॅपटॉपवरील तो व्हिडिओ आणि समीर शंतनू काकांचे संवाद ऐकला होता. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहणं थांबलं होतं. तिथे आता फक्त एक भयंकर शांतता आणि अथांग धक्का होता. अर्णव, काकू त्या अत्यंत क्षीण आवाजात म्हणाल्या, आपण एका मोठ्या चक्रव्यूहात अडकलोय. तितक्यात अपार्टमेंटच्या मुख्य दारावर जोरात थाप पडली. बाहेरून पोलिसाचा सायरनचा आवाज आणि दार ठोठवण्याचा मोठा आवाज येऊ लागला. दाराबाहेरून एक अनोळखी गरजणारा आवाज आला, ओपन द डोअर, सिंगापूर पोलीस. काकूंनी माझ्याकडे पाहिलं आणि मी काकूकडे. समीरने नक्की काय गेम खेळला होता? पोलिसांनी दारावर थाप का मारली होती? आणि ज्या अनपेक्षित फोनची रात्री आम्ही दोघांना हातरवलं होतं, तो फोन नक्की कोणाचा होता? सगळे दुवे एकमेकात गुंफले होते, पण सत्य अजूनही अंधारात दडलेलं होतं. दारावर पडणारी ती भयानक थाप आणि पोलिसांचा गरजणारा आवाज संपूर्ण अपार्टमेंटमध्ये गुंजत होता. माझं काळीज वेगाने धडधडत होतं. खोलीत पसरलेल्या त्या शांततेत फक्त आमचे उफाळून आलेले श्वास आणि लॅपटॉपच्या स्क्रीनवरचा तो थरकाप उडवणारा व्हिडिओ होता. अर्णव, आता काय करायचं? सुनीता काकूंचा आवाज प्रचंड भीतीने कापला होता. त्यांच्या डोळ्यात स्वतःची बदनामी होण्यापेक्षा मला काही होईल का या गोष्टीची जास्त काळजी दिसत होती. मी त्यांचा थरथरणारा हात माझ्या हातात घेतला आणि घट्ट आवळला. काकू, शांत राहा. आपण काहीही चुकीचं केलं नाही. हा खेळ शंतनू काकांनी आणि समीरने रचला आहे, पण आपण यात अडकणार नाही. मी हळूहळू पावलं टाकत मुख्य दरवाजापाशी गेलो. हॉलमधील अंधुक प्रकाशात काकू माझ्या मागे उभ्या होत्या. मी दरवाजाचा हँडल फिरवला आणि दार उघडलं. समोर 2 सिंगापूर पोलीस अधिकारी उभे होते आणि त्यांच्या मागे समीर उभा होता. पण समीरच्या चेहऱ्यावर विजयाचा किंवा क्रूरतेचा आनंद नव्हता. उलट त्याच्या चेहऱ्यावर भीती आणि अस्वस्थता स्पष्ट दिसत होती. त्याच्या कपड्यावर ठिकठिकाणी धुळीचे डाग होते. व्हॉट इज दिस? व्हॉट हॅपन्ड? मी पोलिसांना विचारलं. मुख्य पोलीस अधिकाऱ्याने पुढे येत विचारलं, आर यू अर्णव? येस, आय एम अर्णव. तितक्यात समीरने पुढे होऊन माझा हात पकडला आणि तो रडवाल्या आवाजात म्हणाला, अर्णव, मला माफ कर रे. मला ब्लॅकमेल केलं गेलं होतं, पण आता परिस्थिती हाताबाहेर गेली. शंतनू काकांचा हेतू फक्त घटस्फोट घेणे नव्हता. ते आज रात्री सुनीता काकूंचा कायमचा काटा काढण्यासाठी काही गुंडांना घेऊन इथे येत आहेत. समीरचे हे शब्द ऐकून माझ्या डोक्यातील सगळे नस तुटल्यासारखं झाला. समीर, तू काय बोलतोयस? त्या पेनड्राईव्हमध्ये मी तुझा आणि शंतनू काकांचा व्हिडिओ पाहिलाय. मी त्याला कॉलर पकडून विचारलं. समीरने थरथरत्या हाताने खिशातून स्वतःचा मोबाईल काढला आणि मला दाखवला. अर्णव, तो व्हिडिओ शंतनू काकांनी मला जबरदस्तीने बनवायला लावला होता. माझ्या कॅनडातील जॉब आणि व्हिसावर त्यांनी संकट आणलं होतं. त्यांनी मला सांगितलं होतं की ते फक्त सुनीता काकूंना घटस्फोट देतील. पण मला काल रात्री कळलं की सिंगापूरच्या एका अंडरवर्ल्ड गँगस्टर पैसे दिले आहेत. ते अपार्टमेंटमध्ये आग लावून अपघात दाखवण्याचा प्रयत्न करणार आहेत. म्हणूनच मी पोलिसांना घेऊन इथे पळत आलो आहे. काकूंनी हे ऐकलं आणि त्या सोफ्यावर कोसळल्या. ज्या माणसासोबत त्यांनी आयुष्याची 20-22 वर्ष घालवली, ज्याच्या नावाचं कुंकू लावलं, तोच माणूस त्यांच्या जीवावर उठला होता. पोलीस अधिकाऱ्याने गंभीर आवाजात सांगितलं, तुम्हा दोघांना आत्ताच्या आत्ता हे अपार्टमेंट रिकामं करावं लागेल. आमची टीम शंतनू आणि त्यांच्या माणसांचा ट्रॅप करण्यासाठी खाली सिक्रेट ऑपरेशन चालवत आहे. आम्ही एका क्षणाचा विलंब न करता अपार्टमेंटच्या मागील इमर्जन्सी जिन्यावरून खाली उतरू लागलो. बाहेरील हवा थंड होती आणि आकाशात विजांचा कडकडाट सुरू झाला होता. जसे जसे आम्ही बेसमेंट पार्किंगमध्ये पोहोचलो, तितक्यात एका काळ्या रंगाची व्हॅन दार उघडले आणि त्यातून 3-4 धिप्पड हत्यार बंद माणसं बाहेर पडली. त्यांच्या मागे अंधारातून शंतनू काका बाहेर आले. त्यांच्या चेहऱ्यावर ते क्रूर हसू पाहून काकू माझ्या पाठीमागे लपल्या.
सुनीता, मला वाटलं होतं तू खूप हुशार आहेस, शंतनू काका थंड आणि घोगऱ्या आवाजात म्हणाले. माझ्या संपत्तीवर हक्क सांगायला निघाली होतीस ना, आणि या विशीतल्या पोराला घेऊन माझ्या पैशावर सिंगापूरमध्ये ऐश करतेस. आज तुमचा हा प्रेमाचा खेळ कायमचा संपणार. काका, तुम्ही इतके नीच कसे असू शकता? मी पुढे होत ओरडलो. काकूंनी आयुष्यभर तुमच्यासाठी एकाकीपणा सहन केला आणि तुम्ही त्यांना मारायला निघाला. शेट अप. शंतनू काका ओरडले. गुंडांनो, यांनी सोडायचे नाही. त्या गुंडांनी आमच्याकडे धाव घेतली. त्या अंधाऱ्या पार्किंगमध्ये झटापट सुरू झाली. मी काकूंना वाचवण्यासाठी समोर आलो आणि एका गुंडाने जोरात धक्का दिला. दुसऱ्या गुंडाने पाठीमागून माझ्या डोक्यावर काहीतरी जड वस्तू मारली. माझ्या डोळ्यासमोर अंधारी आली. मी जमिनीवर कोसळलो. माझ्या कानात फक्त सुनीता काकूंचा आक्रोश ऐकू येत होता. अर्णव, अर्णव, डोळे उघडणारे. माझ्या डोक्यातून एक बारीक धार वाहू लागली होती. माझी दृष्टी अस्पष्ट होत चालली होती. मी पाहत होतो काकूंनी माझ्या डोक्याला आपल्या मांडीवर घेतलं होतं. त्या स्वतःचा साडीचा पदर फाडून माझ्या जखमेवर बांधत होत्या. त्यांच्या डोळ्यातील वाहणारे अश्रू माझ्या चेहऱ्यावर पडत होते. त्या संकटाच्या क्षणी त्यांच्या स्पर्शात तीच मखमली ऊब होती. तेच अपार प्रेम होतं. काकू, पळा. मी अत्यंत क्षीण आवाजात फुटफुटलो. नाही अर्णव, तुला सोडून मी कुठेही जाणार नाही. जर आज मरायचंच असेल तर तुझ्या बहुपाशात मरेल. काकूंनी माझे ओठ आपल्या ओठावर टेकवले आणि रडत रडत मला मिठी मारली.